नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. राहुल गांधींचा महाराष्ट्रात दौरा म्हणजे सांगली जिल्ह्याचा दौरा. आज त्याच्यावर आपण विश्लेषण करतोय, कारण त्याच्यामध्ये पतंगराव कदम, कैलासवासी पतंगराव कदम हे नेतृत्व राज्याला चांगलं सुपरिचित आहे, किंबहुना राज्याच्या बाहेर देशातही सर्वांना सुपरिचित आहे. आणि त्यांच्या पुतळ्याचं अनावरण होतं आहे आणि त्याच्यासाठी खास करून राहुल गांधी 5 तारखेला येत आहेत. शिक्षक दिनी येत आहेत. हे फार महत्त्वाचं, कारण शिक्षणावरचं प्रेम पतंगरावांचं सगळ्या देशात सुप्रसिद्ध नाही, देशाच्या बाहेरही माहीत आहे. देशाच्या बाहेरही भारतीय विद्यापीठ आज दिसतं आहे आपल्याला. हे म्हणजे ते शिक्षकच होते आधी आणि त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात घेतलेली भरारी हे सगळ्यांना माहीत आहे. आणि आज विश्वजित कदमनी हे अनावरण करून काय डाव साध्य केला आहे का, तर पहिला त्यांचं एक नक्की आहे की पितृप्रेम त्यांचं सगळ्यांनाच माहिती आहे. आणि पतंगरावांनी सगळ्यांच्यावर कसं प्रेम केलं, सर्व पक्षातल्या नेत्यांचे कसे संबंध होते, अजातशत्रू होते ते असं म्हटलं जातं. परंतु आज ह्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री पण नाहीत, उद्धव ठाकरे पण नाहीत, कुणीच नाहीत. अशा वेळेला थोडं शंका येते की विश्वजित कदम यांनी नक्की काय साध्य केले. राहुल गांधींचा दौरा आहे, मग पतंगराव तर सगळ्यांचे होते, सगळ्या पक्षाचे यायला पाहिजे होते ना त्या कार्यक्रमाला, परंतु ते कोणी दिसत नाही आहेत. आणि त्याचं त्यांनी निमंत्रण दिलं असेल सगळ्याला विश्वजित कदमांनी, परंतु त्यांचं एका दृष्टिकोनातनं बरोबर आहे की त्याला राजकीय वळण द्यायचं नसणार आहे. आणि आज तिथं व्यासपीठावर ही सगळी आता सध्या विधानसभेचं वारं वाहत आहे आणि एक त्या पुतळा अनावरण करताना एकमेकावर आरोप प्रत्यारोप राजकारण येऊ नये ही प्रिकॉशन कदाचित विश्वजित कदमांनी घेतली की काय असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि हे चांगलं आहे. परंतु राहुल गांधी येत आहेत म्हटल्यानंतर नक्कीच उत्साह आहे सगळीकडे. आणि आता महाविकास आघाडीचं वातावरण पण आहे राज्यामध्ये, देशामध्ये सुद्धा राहुल गांधींचा आता दबदबा वाढलेला आहे. याच्यामध्ये एक नक्की म्हणायला लागेल की विश्वजित कदम यांची मुत्सद्देगिरी चांगली दिसून आलेली आहे. राज्याचं नेतृत्व करण्याची त्यांची क्षमता आहे, ही छाप नक्की आता राहुल गांधी येऊन गेल्यानंतर पडल्याशिवाय राहणार नाही. कारण सांगली जिल्ह्यातल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला त्यांनी ताकद दाखवलेली. विशाल पाटील आणि विश्वजित कदम हे दोघं एकत्र अपक्ष निवडणूक लढले, परंतु वाजवून त्यांनी दाखवून दिलं की आम्ही लोकमत आहे आम्हाला आणि काँग्रेसचेच आहोत नंतर ते म्हणत आहेत आणि काँग्रेसचीच ताकद आहे ही. परंतु महाविकास आघाडीतल्या अंतर्गत मतभेदामुळे हे झालं असेल, परंतु राहुल गांधींनी सुद्धा याची दखल घेतली की विश्वजित कदम, विशाल पाटील यांची ताकद नक्कीच जिल्ह्यामध्ये आहे. आणि त्यातल्या त्यात विश्वजित कदमांनी ही प्रतिज्ञा घेतलेली होती की विशालला निवडून आणणार, त्यात ते यशस्वी झाले. हे दिल्लीश्वरांनी मान्य केलं आणि त्यांच्या 99 लोकसभेत एक घातला ह्याने विशाल पाटील आणि 100 पूर्ण केली. जे नरेंद्र मोदी साहेबांनी म्हटलेलं होतं की 100 गाठणार नाही, ती गाठून दाखवण्याचं श्रेय विश्वजित कदमांनी घेतलं. हे नाकारता येत नाही. आणि विश्वजित कदमांनी आता परत हा कार्यक्रम घेतलेला आहे, अतिशय चांगला कार्यक्रम घेतलेला आहे आणि तो व्हायलाच पाहिजे होता. पतंगराव कदमांचं स्मारक व्हावं, खूप लोकांनी तिथं यावं, दैनंदिन तिथं त्या स्मारकाला लोकांनी यावं, याच्यासाठी त्यांनी बरेच उपक्रम तिथं राबवणार आहेत. हे म्हणजे कौतुक करण्यासारखं आहे. ह्या कदम कुटुंबियांचं सगळ्यांचंच कौतुक करतो मी. आणि राहुल गांधी आल्यानंतर मात्र नक्कीच विश्वजित कदम हे राज्याच्या राजकारणातले एक धुरंधर म्हणून नक्कीच उदयास येतील आणि आहे याच्यापेक्षा मोठे ते होतील अशी अपेक्षा आपण धरूया आणि त्या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊया. आज हितच थांबू, उद्या पुढच्या भागात.